पण अडचणीत ते येणार आहे. मग तो कोण खासदार होईल हे नाही मी सांगेन, पण बाकी भाजपवाली कंपनी अडचणीत येणार. हां हे देणार ठेवून भाजपवाल्याने मतदान शेतकरी करणार नाही, म्हणजे ते मीच नाही करणार तर दुसरे सुद्धा नाही करणार. राजूर भागामध्ये आदिवासी 40 गाव डांगण ज्याला म्हणतात ते त्याच्याबद्दल काहीच काम केलेलं नाही आतापर्यंत. आता ही आमचे दोन्ही विद्यमान आमदार मधुकर ऑफिसर साहेब असतील, वैभव ऑफिसर असतील किंवा लांबटे असतील, यांची मजबुरी आहे की ते भाजपला साथ देतात. आज त्यांनी जर भाजपला साथ दिली नाही तर उद्या त्यांना तिकीट मिळणं मुश्किल होईल, म्हणून त्यांची मजबुरी म्हणून ते आज भाजपबरोबर काम करतात. नईन शहरा खरंच तेव्हा नईन शहरा कामही करते. जसं इथं काय होईना या आमदारांना नईन आमदार दिले हो काम करतं, तसं खासदार सुद्धा नईन द्यावा. कोण खासदाराचं नाव तरी तुम्हाला माहीत आहे का? काय खासदार आपले लामटे साहेब असो किंवा ते आमदार आहेत. खासदार कोण आहेत? ह्या खासदारांचे नाव आता विद्यमान खासदार कोण आहेत हे तरी माहीत आहे का तुम्हाला? आहे ना. कोण आहेत? आता पहिले होते आमचे हे लांब ते आमचे पिचड साहेब तर पहिल्यापासून आमचाच आहे. जरी आणि त्याची पहिल्या स्टार्ट कामं झाली म्हणून पाया रचल्यामुळं आजवरचा कळस दुसऱ्याला बांधावं लागलं. जे खासदार आता उभे आहेत हे माहीत आहेत का? कोण कोण आहेत? ते माहीत नाही. जुने माहिती आहेत, म्हणजे आमचे आमदार किरण लामटे साहेब त्यांनी आपले सगळे रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित केले. बरोबर. खासदार आले का तुमच्या गावात? आमचे खासदार आमच्या गावात आले. खासदार कोण आहे? जे नावं तरी माहीत आहेत तुम्हाला? ते सुद्धा माहीत नाही. आम्ही नारायणगाड जातो आता काही तिला काहीच भेटत नाही. घरकुला त्या भीतीच्या वर चिरा गेला तरी ते कोणी या करते नाही, कोणी साधा नाही आमच्याकडे. खासदार तुमच्याकडे लक्ष देत नाही का? येतच नाही तर लक्षात आले लांब कधी आले ते खासदार ते शिर्डी संघातून निवडून देते आम्ही, त्याला कोणाला तरी मत द्यायचे. आमचं काय नारायणगावला लोक जाणार कष्ट करून पोट भरणार, काही नाही कोणाच्या बंद करते आम्ही बोलत नाही. कोणत्या माणसाला दिलं पाहिजे मत? वाटतं नारायणगावला पण एकाला मत देऊ, एकाला म्हणजे आमदार खासदार बदलली पाहिजे. हे म्हणणं फक्त आम्ही जो असेल ना नवीन एखाद त्याला करू शकतो, पण असं जुनं जर इकडून तिकडे पडत असेल ना आम्ही खासदार बाजून नाही बोलू शकत, पण आम्ही किरण लामटांना मतदान करणार. मग ते कोण येणार कोण नाही आम्हाला नाही माहीत. परंतु गेल्या 5-10 वर्षामध्ये आदिवासी भागामध्ये अकोला तालुक्यामध्ये ठराविक लोकांच्याच घरी येतात. ते तालुक्याचा विकास असा काहीच केला नाही त्यांनी. फक्त नाव आहे सदाशिवराव लोखंडे, या मतदारसंघात ते राहत नाही, ते मुंबईला राहतात एवढं माहिती आहे. या भागामध्ये ते कधी आले नाहीत. आले असतील तर ठराविक लोकांच्या कार्यकर्त्यांच्या घरी, परंतु विकास कामं हा त्यांनी आतापर्यंत कुठंच केलेला नाही. त्यांना कोणी ओळखतच नाही हो. आमदाराच्या घरी ज्यावेळेस ते आमदार साहेबांना भेटायला गेले असं ऐकलं टीव्हीला, तर आमदारांच्या पीएननी त्याला खाली थांबून ठेवलं आणि विचारलं तुम्ही इथं थांबा, वर साहेब हे करतात. म्हणजे पीए सुद्धा त्याला ओळखत नाही त्या आमदार सदाशिवराव लोखंडे साहेबांना. नमस्कार. आज आपण राजूरमध्ये आलो आहोत. जे लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे त्या संदर्भात आपण इथल्या राजूरकरांचे किंवा राजूरमधल्या बाजाराचे लोकांचं आपण मत पाहूया की लोकसभेसाठी कोणता खासदार योग्य आहे ते पाहूया. सांगा तुम्हाला काय वाटतं? आता लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे तर कोणते खासदार असं तुमच्या एरियातून निवडून देण्याचं तुमची मानस असेल किंवा मत असेल? आता मागच्या टायमाला लोखंडे साहेबांना 2दा आम्ही निवडून दिलं, परंतु इकडे जे अभयारण्य जे झाले त्या अभयारण्यामुळं अख्ख्या आदिवासी भागामध्ये लोकांना एवढा त्रास होतो. त्यासाठी अनेक वेळा आम्ही त्यांना निवेदन दिलं, पण त्याच्यावर त्यांनी काही विचार केला नाही. तरी आता जे तिकीट जे ज्यांना भेटेल त्याच्याबरोबर आम्ही राहणारच आहोत. पण खासदार तुमच्या राजूर गावामध्ये आलेत का? तुमचे काही प्रश्न काही मार्गी लावलेत का? काही नाही ना, काही प्रश्न राहिलेत, काही झालेत, काही महत्त्वाचे प्रश्न होते. समजा उड्डाणपुलाचा त्यासाठी त्यांनी केलं सहकार्य शिंदे साहेबांना यांना संधी सांगून निधी उपलब्ध करण्याचं त्यांनी खूप मदत केलेली आहे. जे लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे
तर आता तिरंगी लढत होण्याचे असे काही चान्सेस दिसतात. तर मग तुम्हाला काय वाटतं कोणतं खासदार योग्य आहे तुमच्या दृष्टिकोनात? सरकार युतीचं आहे, शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा. तर अजितदादा या युतीचे सरकारमध्ये लोखंडे साहेब आहे. तर लोखंडे साहेबांनी याच्यानंतर जर निवडून आले तर त्यांनी आपली तोलारखिंड आणि देवीचा घाट हे महत्त्वाचे कामं केले पाहिजे. जे आदिवासी भागामध्ये दळणवळणासाठी किंवा इतर गोष्टींसाठी हे कामं केले त्यांनी, तर त्याचा फायदा आदिवासी भागात होईल व राजूरवर त्या पेठेवर त्याचा परिणाम होईल. पण मागचे खासदार बी म्हणजे भाऊसाहेब वागचौरे पण तुमच्या भागातून निवडून आले होते, त्यांनी पण भरपूर कामं केले, त्याबद्दल काय तुमचं मत आहे? खासदार साहेबांनी मागच्या वेळेस कामं केली, परंतु आता युतीचे सरकार असल्यामुळे सत्तेत लामटे साहेब आहे. लामटे साहेब पण अजितदादाच्या सोबत आहे. वैभवराव पिचड पण फडणवीस म्हणजे भाजपमध्ये आहे. आत्ताचे आमदारांनी जे विकास कामाचा सपाटा लावलेला आहे त्या धर्तीवर लोखंडांना परिणाम 100% होईल. आपले आदिवासी बांधवांना पाण्याच्या सुविधा मिळाल्या पाहिजे. 100%. काही रस्त्याची अडचणी त्या झाल्या पाहिजे, शेततळे झाले पाहिजेत. शेतीला पाणी आला तर ग्रामभाग जगू शकतोय. पाणी जर नसलं तर तो मातीत जाईल पण वर येणार नाही. बरोबर. मग आता तुम्हाला माहिती आहे का कोणी कोणी म्हणजे उबाटा गटाचे किंवा महाविकास आघाडीचे कोण कोण खासदार उभे राहणार आहे त्याच्याबद्दल काही माहिती आहे का? अकोल्या तालुक्यापासून व राजूर भागापासून वरती ग्रामीण भाग आहेत. हे ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे आणि जो आम्हाला जो का चांगला कार्यकर्ता जो असेल तो यावा अशी आम्ही भगवंताकडे अपेक्षा करत आहे. आत्ताचे विद्यमान खासदार तुमच्या भागात येऊन गेले का? तुमच्या गावात कधी चक्कर अजून कोणीच आलं नाही आणि फक्त आश्वासन चाललंय का आम्ही घरपोच येऊ, आमचे माहितीच्या संपर्कात देऊ, पण हे अजून कोणालाच सूचना केली नाही. कोणी येत नाही, अजून खेड्या पातळीवर कोणी येत नाही. कामं बी काही उपस्थित नाही. कोण खासदाराचं नाव तरी तुम्हाला माहीत आहे का? काय खासदार आपले लामटे साहेब असोत किंवा ते आमदार आहेत. खासदार कोण आहेत? ह्या खासदारांचे नाव आता विद्यमान खासदार कोण आहेत हे तरी माहीत आहे का तुम्हाला? आहे ना. कोण आहेत? आता पहिले होते आमचे हे वागचौरे, भाऊसाहेब वागचौरे होते. त्यांनी छोटी मोठी कामांनी गती दिली, पण मग खेड्यापाड्यावरून चांगले त्यांचं पोचायचा वेळ आला त्या टायमाला त्यांचा राजीनामा झाला ना साहेब. तर मग आता परत खुर्चीला आम्ही यावा त्यांची अजूनही आम्ही वाट पाहतोय. यावा अशी कामा गायगरिबांची करावा अशी आम्ही वाटतं. भाऊसाहेब वागचौरे हे चांगले म्हणजे सामान्य माणसांना चांगले, मोठ्यांना बी चांगले, म्हणजे ते घुसळून मिसळून चालणारे खासदार भाऊसाहेब आहे. आतापर्यंत खासदार तुमच्या गावात आले का कधी? आता कोण? आता इलेक्शन तर लागलंय, लोकसभेचं तर इलेक्शन लागले. तुमच्यापर्यंत गावात कधी खासदार आलेत का नाही? खासदाराचं नाव माहित नाही. आता लोकसभेचं जे इलेक्शन लागलं त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? पहिली गोष्ट आता माहिती आमच्याकडं जे आहे जुनं आहे ना आमचा, ज्या काही जुन्या गोष्टी आहेत त्याला आम्ही काही विसरणार नाही. बरं, मग कोण? मग आता भाऊसाहेब वागचौरे, लोखंडे हे उभे राहिले, तर तुम्हाला काय वाटतं बा तुमच्या भागात कोणी काम जास्त केलं याबद्दल माहिती नाही? आता काम तसं सगळ्यांनीच केलेलं आहे थोडं थोडं, पण आता एकाच माणसाला मान्यता सगळे आमचेच होते. पण आता कसं आहे, तुम्ही माझे, लांबटे आमचे, पिचड साहेब तर पहिल्यापासून आमचाच आहे जरी, आणि त्याची पहिल्या स्टार्ट कामं झाली म्हणून ही पाया रचल्यामुळं आजवरचा कळस दुसऱ्याला बांधावा लागला. हे तर बरोबर आहे नाही, पण पहिला पाया झाल्याच्यानंतर कळस आपल्याला बांधावा लागला. दोन्ही माणसं आपलीच आहेत आणि दोन्ही माणसाला आपण चांगल्या प्रकारे मानतो. मग विद्यमान खासदारांनी तुमच्या गावात म्हणा, तुमच्या भागात काय काय कामं केलीत हे तरी ते तुम्हाला सांगता येतील? आम्हाला कामं सांगायची म्हणजे जी रखडलेली कामं ते आजही लहानट्याच्या काळात आज झालेत, म्हणजे लहानट्याचं नाव आहे, पण कामं रखडलेली होती पण ते आता त्याच्या काळात पूर्ण होते. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचाही अभिमान आणि यांचाही अभिमान आहे, बाकी काहीच बोलता येणार नाही.
खासदार आमच्या इकडे येतच नाही. कोण खासदार होतं विद्यमान खासदार कोण येतात त्याचे? लोखंडे. बरोबर. मग ते तुमच्या गावात आले तुम्ही पाहिले का? आले होते ना. हा ना. काम वगैरे काय किती? कामं काय सर्व म्हणतात काय असे छोटे मोठे कामं केले. हा भाऊसाहेब वागचौरे त्याच्या मागे होते त्याचं बी काम कसं आहे काय? त्यांचं चांगलं काम होतं. हा मग तुम्हाला काय वाटतं यावेळेस काय तुमचं यावेळेस आमचं पूर्ण पडतंय ना पावसाळ्यात वागतोय त्यांच्या मागे जाऊन. हा ना. तुम्हाला लोकसभेचं इलेक्शन आता चालू आहे त्याबद्दल काही माहिती आहे का? हा? खासदार कोण आहे काही माहिती आहे का तुम्हाला? हा? का बरं काय? हा? तुम्ही मतदान करणार आहात तर मग तुम्हाला खासदार माहिती पाहिजे ना. तुम्हाला माहिती आहे कोण खासदार आहे काय? तुमच्या गावात कधी बाहेर राहतोय आम्हाला माहिती नाही. का बरं तुम्ही कुठं अकोला तालुका सोडून बाहेर राहतो? नाही बाहेर नाही म्हणजे आपला तालुकाच आहे. हा मग अकोला तालुक्यातच आहे ना मतदान तर करतायत ना. मग तेच म्हणलं खासदार माहीत आहे का नाही तुम्हाला? खासदार माहित नाही ना. खासदारकीचं इलेक्शन लागलंय माहित नाही ना ते पण. का बरं माहित नाही? आता खासदार कोण आहे तुम्ही सांगा. लोखंडे काय आहे सांगा बरं तुम्ही सांगा. लोखंडे साहेब आहेत पण ते कुठल्या पक्षाचे आहेत कुठून काय आहेत ते आम्हाला कुठून आले तुम्ही असं? हा मग मग तुमच्याकडे काही कामं केलेत का नाही केलेत? मागे विद्यमान खासदार होते भाऊसाहेब वागचौरे त्यांनी बी काही कामं केलेत की नाही तुमच्याकडे? असं काय एवढं विशेष कामं केली. हा मग तुम्हाला काय वाटतं यावेळेस काय कसं चित्र? कामं केली पाहिजे लोकांना जगावलं पाहिजे लोकांचा हेतू काय आहे ते पाहिलं पाहिजे. मग त्याच्यानंतर ते काहीतरी करायला पाहिजे. कोणाही का तुमच्या गावात कधी आले ते खासदार काही काय आलेच नाही. मग काय ह्या वेळेचं इलेक्शन काय म्हणते कसं मतदान कसं होईल काय होईल? हे याचं इलेक्शन असं आहे जो आपल्याला कामा करणार जो आम्हाला थोडा काहीतरी आशीर्वाद देणार लाभ देणार त्याला आमचं म्हणणं नाही. कोणी असू दे त्याला आम्ही मत देणार. कोणी असो काम करणारा माणूस आम्हाला आसरा देणारा माणूस पाहिजे. आता हे लोकसभेचं इलेक्शन लागलंय तर हे आता जे खासदार आता उभे आहेत हे माहित आहेत का कोण कोण आहेत? कोणी कोणी जुने माहिती आहेत म्हणजे आमचे आमदार किरण लामटे साहेब यांनी आपले सगळे रस्ते बिस्ते सगळे व्यवस्थित केले. बरोबर. खासदार आले का तुमच्या गावात? आमचे खासदार आमच्या गावात आले नाही. खासदार कोण आहे याचे नावं तरी माहित आहेत तुम्हाला? ते सुद्धा माहित नाही. का बरं माहित नाही? मग तुम्ही तर मतदान केलंय खासदाराला? नाही मी नाही केलं मतदान. खासदार केलं तर मतदान लोकसभेला तर मतदान करतात ना? हो करतो ना. आमच्या कुटुंब करतोय सगळं करतोय ना. मग तुमच्या गावात खासदार येऊन कधी कामं केलेत का? काय काय कामं केलेत ते तरी म्हणजे लोकांपर्यंत आमच्यापर्यंत मध्ये किरण लांबटे आमचे आमदार होते ना त्यांनी तेवढं केले. रस्त्याचे काम बाकीचे ओके सगळे आजपर्यंत डायगरामध्ये सगळे लांबटे डॉक्टरने आपल्या साहेबांनी केलेले. म्हणजे कोणता तुमचा भाग कोणता येतो होता? डायगानातला भाग येतो हरिचंद्रगड हरिचंद्र कौसबाई. हा तिकडे आभार्याने आहे त्याच्यामुळे तरी त्यांनी काम केले. जीवनचे कामं झालीत का तुमचे काही? थोडेफार झालेले झाले. आता लोकसभेचं इलेक्शन लागलंय तर तुम्हाला माहिती आहे आता कोण कोण उभं आहे कोण कोण काय आहे? आता खासदार कोण आहे हे माहिती आहे तुम्हाला? आता विद्यमान खासदार मग आता तुमच्या भागात खासदार येऊनच गेले नाही का कधी? आता आम्ही भंडारदऱ्याला राहतो. हा मग भंडारदऱ्याला मग तुमच्या गावात तर खासदार अकोले म्हणजे शिर्डी मतदारसंघातून ते निवडून येतात ना तर मग तुमचं बी ते मतदारसंघात आहेच ना गाव? हां तुम्ही मग ते आलते का तुमच्याकडे काही कामं वगैरे काही झालेत ते? नाही कामं. मग आता काय काय कामांची अडचण काय असं? आम्हाला काय घर नाही का घरकुल भेटले नाही काही नाही. आम्हाला काय कायचीच काय या भेटली नाही किंमत नाही भेटली काहीच नाही भेटली. तुमच्याकडे खासदार कधी आलेच नाही? नाही नाही आलेच नाही आमच्याकडे आलेच नाही. आम्ही नारायणगाड जातो आता काही तिला काहीच भेटत नाही. घरकुला त्या भीतीच्या वर चिराय गेला तरी ते कोणी हे करते नाही कोणी साला नाही आमच्याकडे. आम्ही बंद झालो खाडे हां कोणी साला नाही आमच्याकडे. काही स्कीम खासदारांच्या स्कीम तुमच्यापर्यंत पोहोचला? नाही नाही पोहोचलेच नाही अजून किंवा नाही काहीच नाही पोहोचले. आता जे लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? बरं आता तुम्हाला जे विद्यमान खासदार आहेत ते आता तुमच्या गावापर्यंत पोहोचलेत का? तुम्हाला माहिती आहेत का? नाही अजून काही त्यांचं नाव वगैरे? लोखंडे.
बरोबर. त्याच्या पण अजून कधी आले नाही, आता सुद्धा आले नाही. काही कामं तुमचे झालेत का नाही गावात? काही असं काही गोष्टी त्यांच्या योजना आहेत, खासदार निधी आहे, काही तुमच्या गावात त्याचा वापर झालाय का नाही? त्याचे नाही काम नाही. 5 वर्षाच्या काळात किती वेळा खासदार तुमच्याकडे आले? नाही आलं. म्हणजे तुम्ही पाहिलंच नाही खासदाराला? नाही. मतदानाच्या वेळेस येतात का? ते कशाला? मतदान मागायला. तुम्हाला काय वाटतं अकोले तालुक्यातली परिस्थिती आपल्या शिर्डी मतदारसंघातून? आता तुम्हीच पाहिलं शेजारचा संगमनेर तालुका कसा आहे ना, अकोले तालुका कसा आहे, एवढंच कशाला लगेच संगमनेरची बाउंडरी ओलांडली का तो कसा वाटतो ना, कसा वाटतो फरक आहेत ना. मग आता दोन म्हणजे आता भाऊसाहेब वागचौरे बी इथून मागं खासदार होते, त्यांच्या काळात कसे काम, त्यांच्या काळात कसे कामं झाले काय? 2-3 वेळा येईल आमच्या गावात. हां, मग तुम्ही ओळखता त्यांना? आमच्याच भागात नाही ना. हां, येतो 2-3 वेळा येईलच म्हणजे काय हे सगळे ज्या टायमाला जागेवर फक्त आश्वासन देते, काहीच करतो. 5 वर्षात म्हणजे खासदारांनी तुमच्याकडे डुंकू नाही पाहिलं नाही. साधारण तुमच्या मते या खासदारकीच्या इलेक्शनला कुणाला जास्त मतं पडतील असं वाटतं तुम्हाला? ते वागचौरची चालला भाऊसाहेब वागचौरे. कारण तो भेट येईल ना जागी त्यांनी बरेचसे आणि निधी येईल काय ठिकाणी असं त्यावेळेस त्यांच्या काळात चांगली कामं झालीत असं तुमचं मत? लोकसभेचं जे इलेक्शन लागलंय त्याबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? आम्हाला काय माहिती आहे, अजून प्रचार नाही, काय नाही, कोणी सांगत नाही. याच्या आधी कोण खासदार होते? खासदाराचं नाव माहिती आहे का? वागचौरे होते. किती वर्षापूर्वी वागचौरे साहेब होते? 5 वर्ष. नाही, आता मागच्या पंचवार्षिकला कोण होतं खासदार? खासदार तेच होते ना. सदाशिव लोखंडेंना ओळखता का? शिवसैनिक होता ना. तुमच्या गावात त्यांनी काही निधी वगैरे दिला का? काय दिलंय? काहीच नाही देत. तुमच्या गावात ओळखता का? आले ते? नाही ओळखत नाही. तुमच्या गावात किती वेळा आले ते? गावात आलेच नाही. गेले आमचा गाव मोठा बंगाचा गाव धरणाचा, तरी ते येत नाही कोणी. धरणाचा गाव काय नाही. आम्हाला काय कोणी पाणी प्यायचं दिलं, पाणपट्ट्या मिळतील तिथं पाण्याची सोय करतात ना. आमच्या कोरडवाहू शेताला पुढच्या सोय करतात. एकही राजा झालं ना आज कधीपासून आम्हाला आठवत का नाही बुवा. आमचे गरीब आहे असे शेतात का पाणी नाही बुवा. म्हणजे पानपट्टी मिळेल ना तिथं बरोबर असे नाली काढून लगेच पाईप काढणार, मग शेतात का नाही द्यायचं. म्हणजे शेतीच्या प्रश्नांकडे खासदार लोकांचं लक्षच नाही. बरोबर? काहीच नाही. तुम्हाला धरणातून पाणी उचलायला परवानगी आहे का? परवानगी आहे, पण आमच्यात ऐकत नाही ना, लांबून आणायचं पाणी. कसं काय आणायचं? खासदार तुमच्याकडे लक्ष देत नाही का? येतच नाही तर लक्ष झालं लांब आहे. कधी आले ते खासदार ते शिर्डी संघातून निवडून देतोय आम्ही, त्याला कोणला तरी मत द्यायचे. आम्ही नाही सांग जो विकास करेल त्याच्या मागे तुम्ही राहणार. विकास कधी होईल? आता निवडणूक आली ना, विकास झालाच नाही का आतापर्यंत? तुमच्याकडे आलंच नाही. नजरच पडत नाही आमच्या सरकारमध्ये काहीच विकास नाही आमचा. सरकारमध्ये कुठल्या सरकार कोण आहे म्हणून नाही पडत. तुम्हाला काय वाटतं नेमकं आता? काहीच वाटत नाही आम्हाला, काही वाटत नाही. आमचं काय नारायणगावला लोक जाणार, कष्ट करून पोट भरणार. आमचा काही नाही, कोणाच्या बंद आम्ही पडत नाही. नाही, पण तुमचा जो मतदानाचा अधिकार आहे तो अधिकार तर तुम्ही बजावणारच ना. मग तुम्हाला काय वाटतं का मत कोणाला द्यावं? नेमकं कोणत्या माणसाला दिलं पाहिजे मत? पण एकाला मत देऊ. म्हणजे साधारण तुमच्या मते मतदानावर बहिष्कार टाकला पाहिजे. बरोबर आहे का? नारायणगावला MIDC आहे ना, मराठ्याचे आहे तिकडे. गरीब बाय आमका तमका जातात ना, तिथं पोट भरतात. तुमच्या सरकारचा काय वेळ द्यायचं भरतात, तिथे भरतात.
म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध नसल्यामुळे तुम्हाला नारायणगावला जावं लागतं. तर याला कारणीभूत कोण आहे? याला कारणीभूत तुम्हाला कोण वाटतं? म्हणजे आमदार खासदार बदलली पाहिजे हे आम्हाला काँग्रेस राजीव गांधी कोणाची राजवटी? काय मला काय म्हणायचं त्यांनीच म्हणजे तुमच्या मते इकडच्या पक्षातून तिकडच्या पक्षात उड्या मारणाऱ्यांना मतदान केलंच नाही पाहिजे. बरोबर? करणारही नाही. करणार फक्त आम्ही जो असेल ना नवीन एखाद त्याला करू शकतो. पण असं जुनं जर इकडून तिकडे पडत असेल ना आता जे लोकसभेचं इलेक्शन लागलंय, जे शिर्डी लोक मतदारसंघाचं आतमध्ये इलेक्शन लागलं आहे, तर त्यातले तुम्ही जे खासदार आहेत त्यांना ओळखता का? पहिली गोष्ट नाही ओळखत. आतापर्यंत तुमच्याकडे खासदार आलेच नाही. पण नाव काय त्यांचं काय असं लोखंडे? हां, मग तुमच्याकडे किती वेळा आले? नाही ना. कोण खासदार होते काही? आता जे इलेक्शन लागलंय शिर्डी लोक मतदारसंघाचं लोकसभेचं, तर आता त्या याच्यातले जे खासदार आता उभे आहेत, हा, ते आता तुमच्यापर्यंत कोण कोण आलं होतं आतापर्यंत? 5 वर्षात येऊनच गेले नाही का ते? मग काय कामं केले त्यांनी आतापर्यंत? शेतकऱ्यांना काही सुविधा दिल्या? हा, पीक विमा भेटला का तुम्हाला? नाही का? मग आतापर्यंत शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी खासदारांनी लावलेत का? आत्ताच्या खासदारांनी म्हणा किंवा या सरकारने म्हणा, लावलेत का मार्गी? तुम्हाला काय फायदा भेटला त्याचा? काही नाही, अजून फायदा काहीच नाही. घरकुल नाही, काही नाही, काहीच नाही. काय फायदा देईल आपल्याला? आता जे लोकसभेचं खासदारकीचं इलेक्शन लागलं आहे, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आतापर्यंत जे विद्यमान खासदार होते ते तुमच्यापर्यंत पोहोचले होते? नाही ना, पाहायलाच भेटले नाही तर काय पोहोचले. त्यांचं नाव वगैरे काय? नाही, काही माहितीच नाही आजपर्यंत. तो पाहायलाच नाही भेटला कोण कसं. आता आम्हाला काय शेतकऱ्याला काय माहिती? तुम्ही सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न काही मार्गी लावलेत? नाही ना, विचारले सुद्धा नाही. हा ना. गाव जर आले नाही, गल्ले गल्लीनं फिरले नाही, वाडी वस्त्यातून रस्त्यातून फिरले नाही. आमच्या वाडी वस्त्याला आजपर्यंत लाईटीचं ते नाही. तुमचं गाव कोणतं? पाच नाही. लाईट नाही, पाणी नाही, काही नाही, काही नाही. असं उंचीत गाव आहे आज. पाण्याची व्यवस्था काहीच नाही आजपर्यंत. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कसा आहे? जलजीवन टँकरनं पाणी पितोय आम्ही आज. जलजीवनचं काय आता तुमच्याकडे? ते शेतीचं नाही, पाण्याचं नाही, काहीच नाही, काहीच नाही. व्यवसायामध्ये काहीच नाही. मंत्री कसा आहे तो पाहतच नाही. रस्ते कसे आहेत? काय रस्ते आता साधारण बरे आहेत गावापर्यंत. पण मग वाडी वस्त्याला लाईट गेली पाहिजे, रस्ते झाले पाहिजे, त्यांची सुविधा झाल्या पाहिजे. आता जे रस्ते झाले हे कोणत्या निधीमधून झाले? कोणत्या ते आम्हाला नाही सांगतात. निधीतून रस्ते झालेत हे महत्वाचे दिसतात आम्हाला, पण ते निधी कोणती वापरले काय केले हे नाही का? खासदार की आमदार ते कोण कोणाला सांगतो रे बाबा? मग रस्ते तर झालेत ना? हा, रस्ते झालेत, पण ती निधी काय आहे हे आम्हाला माहितच नाही ना. आम्ही काय सांगणार? आता तुम्हाला काय वाटतं? आता 3 जण आपला शिर्डी लोक मतदारसंघातून उभे आहेत, जसं सदाशिव लोखंडे, भाऊसाहेब वागचौरे आणि वर्षा रुपवते. तर मग तुम्हाला काय वाटतं कोण ह्यावेळेस निवडून येईल? जो काम करील ना तो लोखंडे साहेबांना एक किरण लामटे साहेब, त्यांनी भरपूर जेव्हापासून त्यांनी निवडणूक केली त्या टायमापासून त्यांनी भरपूर कामं केले, रस्ते केले, जवळजवळ त्यांनी स्मशानभूमीचे कामं केलेत, सभा मंडपाचे कामं केलेत. भरपूर म्हणजे जेव्हापासून ते निवडून आले त्यानंतर त्यांनी भरपूर कामं केलेले आहेत हे आपले अकोले तालुक्यामध्ये. बरं, मग आता शिर्डी लोक संघामध्ये कोण खासदार निवडून येईल? तुम्ही कोणत्या याच्या बाजूने खासदार? आम्ही खासदार बाजून नाही बोलू शकत, पण आम्ही किरण लामटांना
मतदान करणार. मग ते कोण येणार कोण नाही आम्हाला नाही माहिती. ओके, म्हणजे आता कशी महायुती आहे, जसं राष्ट्रवादी आहे, परत BJP आहे, परत शिवसेना म्हणजे शिंदे गटाची आहे, तर मग आता सगळे एकत्र आहेत, तर मग तुम्ही कोणाच्या मागे जाणार आहात? आम्ही शेवट माझा एकच हे मार्ग का आम्ही किरण लामटे साहेबांबरोबरच जाणार. खासदार साहेब आले होते कधी तुमच्याकडे? नाही. खासदार साहेब कोण आहे? खासदार साहेब आम्हाला नाही सांगता ना, कधी भेटलेच नाही. तुम्ही म्हणतात विकास केला, मग विकास काय केला? खासदारांनी काय विकास केला? विकास आम्हाला आमच्या आमदारांनीच करेल, कारण ते प्रत्येक टायमाला येईल. ते त्यांच्या दुःखाला असो, काय याला असो किंवा आनंदी बातमीला असो, ती काय उभेच आहेत. आम्हाला खासदार माहित नाही, आणि जे आहेत त्यांचं आम्हाला नाव माहिती आहे, किरण लामटे साहेब. आता लामटे साहेब सांगतील तिकडे तुम्ही मतदान करणार का? नाही, तसं नाही. भविष्य त्यांना आणलंय वर, त्यांनी आणलंय, मग आम्ही करणार. त्यांनी दाखवलं. आता शिर्डी लोकमत संघाचं जे इलेक्शन लागले लोकसभेचं, त्याबद्दल काही माहिती आहे का तुम्हाला? नाही बाबा. तुम्हाला खासदार माहिती आहे का? खासदार कोण आहे हे माहिती आहे का? ते नाही मला माहिती. आतापर्यंत खासदार आता 5 वर्ष आपल्या भागातून निवडून आलेत, ते तुमच्याकडे कधी आले का? तुमच्या गावात आले? तुम्हाला काही योजना नाही खासदार आतापर्यंत खासदारांचं नाव तरी माहिती पाहिजे ना. माहितच नाही. मग मतदान तर केलं असेल ना कुठंतरी खासदाराला? मग आता इकडे कावट वाढला आपण करतोच ना. मतदान झालं बरं का, खासदार कोणी हाच माहित. मग खासदार तुमच्यापर्यंत आलेच नाही? नाही आलेच नाही. कसे हे माहित माहितच नाही. नमस्कार साहेब. नमस्कार. जे आज आपलं शिर्डी मतदारसंघाचं जे लोकसभेचं इलेक्शन लागलं आहे, आतापर्यंत जे लोकसभेचे खासदार, विद्यमान खासदार आतापर्यंत तुमच्या भागात कधी आलेत का? त्यांचं नाव वगैरे काय हे तुम्ही सांगू शकताय? नाव माहिती आहे त्यांचं, सदाशिवराव लोखंडे साहेब आहेत ते, आणि शिर्डी लोकसभामध्ये 10 वर्ष ते निवडून येतात. दोन वेळा 5-5 वर्ष निवडून आले, परंतु गेल्या 5-10 वर्षामध्ये आदिवासी भागामध्ये अकोला तालुक्यामध्ये ठराविक लोकांच्याच घरी येतात. ते तालुक्याचा विकास असा काहीच केला नाही त्यांनी. फक्त नाव आहे सदाशिवराव लोखंडे. या मतदारसंघात ते राहत नाही, ते मुंबईला राहतात, एवढं माहिती आहे. या भागामध्ये ते कधी आले नाहीत. आले असतील तर ठराविक लोकांच्या कार्यकर्त्यांच्या घरी, परंतु विकास कामं हा त्यांनी आतापर्यंत कुठंच केलेला नाही. असं मग तुमच्या भागात, तुमच्या गावात किती वेळा आले, किंवा त्यांचा खासदार निधीचा कुठं यूज झाला आहे? काही तुमच्या तालुक्यात काही तुम्हाला माहीत असेल ना थोडंफार? नाही, आमच्या राजूर आणि चाळीसगाव डांगाणा भागामध्ये ते क्वचित वर्षातून 6 महिन्यातून कधीतरी आले असतील, परंतु लोकांना माहिती नाही. त्यांना कोणी ओळखतच नाही हो. आमदाराच्या घरी ज्यावेळेस ते आमदार साहेबांना भेटायला गेले असं ऐकलं टीव्हीला, तर आमदारांच्या PAंनी त्याला खाली थांबून ठेवलं आणि विचारलं तुम्ही इथं थांबा, वर साहेब हे करतात. म्हणजे PAसुद्धा त्याला ओळखत नाही त्या आमदार सदाशिवराव लोखंडे साहेबांना. त्याच्यामुळं मग अवघड परिस्थिती आहे. सर्वसामान्य लोक कसे ओळखतील त्यांना? आणि आता जी शिर्डी लोकसभेची जी निवडणूक होते, ही कदाचित तिरंगी होण्याचे दाटचिन्ह आहेत, म्हणजे होणारच आहे 100%. हां, तर तुम्हाला काय वाटतं या टायमाला कोण येईल? भाऊसाहेब वागचौरे आहेत, सदाशिव लोखंडे साहेब आहेत, वर्षा रुपवते आहेत. खरं सांगू का, गेल्या 10 ते 15 वर्षापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थाने दोन्ही खासदार काहीच कामाचे नाही आहे. त्यांनी भाऊसाहेब वागचौरे होते, त्यांनी पहिल्या 5 वर्षात काम केलं, परंतु फक्त सभामंडप दिलं. विकास सभामंडपाच्या व्यतिरिक्त काहीच विकास केला नाही आहे, आणि त्याच्यामुळं ते प्रसिद्ध झाले. परंतु त्यांनी काय केलं माहिती आहे का, अनेक पक्ष बदलले आणि खोट्या शक्ती घेतल्या. उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांना गद्दार म्हणून घोषित केलं. अशा गद्दारांना कोण मतदान करणार आहे साहेब? म्हणजे हे दोन्ही खासदार काही कामाचे नाही. आता लोकांना बदल हवा आहे, नवीन चेहरा हवा आहे आता लोकांना. खऱ्या अर्थानं तरुण तडफदार चेहरा ह्या मतदारसंघामध्ये आला तर या मतदारसंघाचं काहीतरी विकास काम चांगल्या पद्धतीने होईल असं मला वाटतं.
आता एवढा खासदार निधी येतोय तुमच्या भागात, आता म्हणजे भाऊसाहेब वागचौरेंचं जसं तुम्ही म्हणताय का त्यांनी त्या 5 वर्षात कामं केली, तसे सदाशिव लोखंडे विद्यमान खासदार त्यांनी काय कामं केले बाबा तुमच्या भागात? असं काही असं कुठं रस्ता म्हणा किंवा कुठं सभामंडप म्हणा किंवा कुठल्या गोष्टीचं असं हे काही? भाऊसाहेब वागचौरे साहेबांनी आतापर्यंत राजूर भागामध्ये आदिवासी 40 गाव डांगण ज्याला म्हणतात ते त्याच्याबद्दल काहीच काम केलेलं नाही आतापर्यंत. आता ही म्हणजे आमचे दोन्ही विद्यमान आमदार मधुकरराव पिचड साहेब असतील, वैभव पिचड असतील किंवा लामटे असतील, यांची मजबुरी आहे की ते भाजपला साथ देतात. आज त्यांनी जर भाजपला साथ दिली नाही तर उद्या त्यांना तिकीट मिळणं मुश्किल होईल, म्हणून त्यांची मजबुरी म्हणून ते आज भाजपबरोबर काम करतात. नाही तर मला नाही वाटत त्यांनी कोणतंही काम केलं. या मतदारसंघामध्ये लामटेंनी काम केलेलं आहे, या मतदारसंघामध्ये पिचडांनी काम केलेलं आहे एवढं मला माहिती आहे. परंतु खासदार गेल्या 10-15 वर्षामध्ये कोणत्या प्रकारचं खासदाराचं काम नाही आहे. आमदारांचं काम आहे, वैभवराव पिचडांचं काम आहे, तुमच्या लामटे साहेबांचं काम आहे, यांचं काम आहे या मतदारसंघाबरोबर. मग आता तुमचं मत कसं हे असेल का बघ इकडून ह्या भागातून कोणत्या खासदाराला तुम्ही मताधिक्य देऊन निवडून आणण्यात? इथं म्हणतो मी येऊ शकता असं नाही. मी जर या मतदारसंघामध्ये तिहेरी लढत जर झाली तर नवीन चेहरा जो येईल त्याला लोक मतदान करतात. ह्या दोन्ही जे खासदार आहेत ना, माझी लोखंडे असतील किंवा वागचौरे असतील, या दोन्ही खासदारांचं काहीच काम नाही आहे. खऱ्या अर्थाने यांनी उभं राहायला नको आहे. त्यांच्या पक्षांनी त्यांना तिकीट का दिलं हेच मला कळत नाही. कारण यांना तिकीट देऊन आमच्यावर लादलेले उमेदवार आहेत असं आम्ही समजतो खऱ्या अर्थाने. परंतु यांना लोक तिकीट मतदार किती देतील हे मला सांगता नाही. पण लोकांना आज अपेक्षा आहे, लोकांच्या मनातील खासदार असा आहे की नवीन चेहरा लोकांना पाहिजे. आता मग तो कुणीही द्या, तुम्ही नवीन चेहरा द्यावा असं मी विनंती करतो सगळ्यांना. तुम्हाला काय वाटतं साहेब, आता जे लोकसभेचं इलेक्शन चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? काय तुम्ही आत्तापर्यंत कोणाचं कामं पाहिले, कोणाला त्या गोष्टीचं? खासदारांचं दोघांचंही काम पहिलेच बरं का, पण मग एवढे कामांचे काही इतकं हे नाही म्हणजे दोघांचे बिचाऱ्यांचे. ते नुसते फक्त खासदार झाली पक्षाच्या जोरावर, म्हणजे वर मोदी साहेबांची लाटे, लोखंडे साहेब गेला 2 बार खसाखस निवडून, व शिवसेनेची लाटे, मग अशा पद्धतीनं. पण कामाच्या दृष्टीनं दोन्हीकडे कमी पडले. आणि हे म्हणतात ना तसं नईन शहरा खरंच जेव्हा नईन शहरा कामही करते तसं इथं काही होईना या आमदारांना नईन आमदार दिले हो काम करतं, तसं खासदारसुद्धा नईन द्यावा. मग तो कोणी असू द्या, बरोबर आहे त्यांचं म्हणणं. मग आतापर्यंत खासदार तुमच्या गावात, तुमचं गाव कुठलं काय? नाही, आमचं गाव शेलद आहे. नाही, किती वेळा तुमच्या गावात खासदार आले? आला खासदार येत नाही असं नाही, खासदार येतो कधीतरी. बरोबर. पण मग कामं थोडी केली पाहिजे असं नाही, म्हणजे कामं पार करतीच नाही असं नाही. कारण म्हणता येत का बुवा खासदारने कामं पारच केली नाही, पण थोडी कामं करतात, पण थोडी वाढव कामं केली पाहिजे. तालुक्याचं लक्ष दिलं पाहिजे. आमची आदिवासी माणसं, आदिवासी शेतकऱ्यांना आतापर्यंत जे पीक विमा आहे किंवा काही गोष्टी ज्या तुमच्यापर्यंत पोच झाल्यात का? किंवा खासदारांनी काही नवीन स्कीम काही तुमच्यापर्यंत पोच केलं का? शेतकरी आहे ना, शेतकरी वारीवर सोडलाय भाजपवाल्याने. जरी किती कोणी म्हणतं असेल ना, शेतकरी डायरेक्ट वारीवर सोडून दिला येईल भाजपवाल्याने. म्हणजे भाजपवाल्याला मतदान यंदा होईलच म्हणजे गॅरंटी नाही आहे. किती जरी कोणी म्हणतं असेल का बुवा खासदार लय पार बुवा अमक्याचा तमक्याचा होतं, मोदीच्या लाटामध्ये तुम्ही निवडून आले, पण आता मला वाटत नाही खासदार निवडून येतील म्हणून. कारण शेतकऱ्यांनी काहीच केलं नाही. शेतकरी आज वारेव आम्हाला सोडेली. म्हणजे आता आम्ही याच्यामध्ये कोरोनामध्ये एवढं शेतकरी आढलो का प्रत्येक माणसाला कोरोना झाला. हां, पण आमच्या लोकांनी जो कर्ज आहे 3-3 लाख रुपये घालून जीव वाचविले आम्ही स्वतः सुद्धा. हां, बँकेचा कर्ज भराय पैसे नाही येत, पण यांनी थोडे वाटलं पाहिजे का बुवा आपण खासदार आहे. मी म्हणतो नाही तर शेतकऱ्याला काहीतरी मदत केली पाहिजे. त्यांनी पुढंच मदत केली नाही शेतकऱ्यांच्या बाबतीत यांनी. आणि ह्या वर्षी त्यांनी बहुतेक वाट पोळी नाही का तुम्हाला मतदान त्यांना होईलच म्हणून. पैसे उधळू शकतात ते बिचारे, पण अडचणीत ते येणार आहेत. मग तो कोण खासदार होईल हे नाही मी सांगेन, पण बाकी भाजपवाली कंपनी अडचणीत येणार. हां, हे देणार ठेवून. भाजपवाल्याने मतदान शेतकरी करणार नाही.
म्हणजे ते मीच नाही करणार तर दुसरे सुद्धा नाही करणार. तालुका त्यांनी कितीही म्हणलं का आम्ही करू पण तालुका भाजपला मतदान करणार नाही आमचं. हां बोला, तुम्ही बोला. लोखंडे होतं का नाही खासदार त्यानं आपण दोन वेळा निवडून दिला. प्रत्येक गावाला त्यांना काहीच केलं नाही, आलाच नाही. हा गाव आमचे तो आलाच नाही, काहीच कामं केले नाही त्यानं, काहीच कामं नाही. तो औंधा दिला त्याला मत पडणार नाही लोकांना. मग आता कोणाला मतदान करशाल तुम्ही? इकडून कसं हे होईल? आता जशी दुनियेची हवा फिरेल ना त्या पद्धतीने आम्ही राहणार आहे. जशी दुनियेची हवा फिरेल. बऱ्याचशा जणांचं मत असं झालं तर तुमचं बी म्हणजे काय त्या गोष्टीने वाटतं तुम्हाला का या आपल्या भागातून खासदारांचं कोणत्या हे होऊ शकतं? नाही, खासदार खऱ्या अर्थाने आहे ना, दोन्ही खासदार कामाची नाहीची खऱ्या अर्थाने. आपल्याला लोकांचं मन सांगतं या भागामध्ये, आमच्या भागामध्ये की नवीन चेहरा पाहिजे. तेच त्या पक्षांनी काय आमच्यावर लादलेले का उमेदवार येते आणि इतक्या 10-15 वर्षापासून आम्ही त्यांना खऱ्या अर्थाने सोचतोय. आमचं मत हे त्यांना देऊन हे वाया घालवतोय आम्ही, असं आम्हाला वाटतं. देशाचे पंतप्रधान हे जरी चांगले असले तरी लोकसभा मतदारसंघामध्ये जो विकास व्हायला पाहिजे तो विकासच होत नाही. आमचा तालुका अकोले तालुका आहे. अकोला तालुक्याचा विकास करणारे किरण लामटे आहेत, डॉक्टर आमदार आहेत. ते आमच्या तालुक्यामध्ये वैभव पिचड आमदार आहे, माजी आमदार आहेत. त्यांनी काम केलेले, त्या दोघांनी काम केलेले. परंतु खरं ज्यांनी काम करायला पाहिजे, केंद्रातून जो निधी शेतकऱ्यांपर्यंत, कष्टकऱ्यांपर्यंत, जो गोरगरीब समाज आहे त्याच्यापर्यंत, रस्ते असतील, पाण्याचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, या आम्हाला तर उलट असं विचारायचं आहे की ह्या दोन्ही खासदारांना का 10 वर्षामध्ये या खासदारांनी किती सिंचन, किती क्षेत्र पाण्याखाली आणलेले, किती क्षेत्र 2-2, 3-3 धरणं आहेत या तालुक्यामध्ये मोठमोठे. या क्षेत्रामध्ये किती पाणी शेतकऱ्यांना पोहोचवले, किती जमिनी बागायती केल्या, आहे का यांच्याकडे उत्तर? फक्त ज्या धरणावर आहे त्या धरणावर हे रेगोट्या ओढायला उभे राहणारे लोक खासदार आहे. त्यांनी सांगावं का आम्ही एवढं क्षेत्र बोलीता खाली आणलेलं. त्यांनी सांगावं का गोरगरिबाचे प्रश्न कोरोना काळात हे लोक पुढं होते, त्यांचं नाव तरी आठवतं आहे का तुम्हाला? आज आमच्यासारख्या म्हातारे तरुण माणसांना कोरोना झाला त्यावेळेस हे लोक कुठं होते? खऱ्या अर्थाने हा तिसरा चेहरा जो कोणी येणार आहे त्या तरुणांना आम्ही संधी द्यायची का म्हणतो? कारण आता यांचं आम्ही 10-15 वर्ष पाहिलं, काहीच नाही काम झालेलं, तर नवीन चेहऱ्याला संधी आम्हाला द्यायची. या धर्तीवर आज लोकांचं कल आहे या भागामध्ये. कारण हा आदिवासी भाग आहे. आदिवासी भागामध्ये खऱ्या अर्थाने हे येतच नाहीत खासदार. आले कधी वर्ष 6 महिन्यांनी 4 महिन्यांनी, तर कुठं कोणाला माहितीच नाही ना. 4 त्यांचे कार्यकर्ते त्यांच्या घरी येतात, बसतात, जातात. कार्यकर्ते सांगतात शब्द आलबेल आहे, सब आलबेल आहे, गेले निघून. खऱ्या अर्थाने जो तळागाळातला शेतकरी आहे, कष्टकरी आहे, घाम गाळणारा माणूस आहे, त्याच्यासाठी काय? त्याच्यासाठी काहीच केलेलं नाही. आदिवासी भागातून आत्तापर्यंत लोक इकडं नारायणगाव त्या भागात कामाला जातात आणि इकडं खासदार जर तुमचे काम करीत नसेल काय वाटतं तुम्हाला त्याबद्दल? अहो, गेल्या 40 वर्षापासून हा आदिवासी तालुक्यामधले सर्वसामान्य दलित आदिवासी जो आहे हा नारायणगाव आळेफाट्या इथं कामाला जातो. म्हणजे आमच्या तालुक्यातली गरिबी गेलेली नाही. या तालुक्यामध्ये अनेक वेळा आमदार आले, मंत्री झाले, खासदार आले, परंतु कोणत्याही आमदारांनी, मंत्र्यांनी, खासदारांनी या तालुक्यामध्ये दलित आदिवासीसाठी काहीच केलेलं नाही. आलं डोक्यात? जे काही केलेलं आहे सर्वसामान्य गरिबी तुम्ही केलीच नाही ना, बाहेर दूर केलीच नाही ना. खासदारांनी 10 वर्ष काम केलं या तालुक्यामध्ये आणि तिसऱ्या वेळेस 3 टर्मला उभा राहतो खासदार. पण त्यांनी सांगावं ना का आमचा आदिवासी जो आळेफाट्याला कामाला जातो, नारायणगावला कामाला जातो, त्याची गरिबी किती कमी केली त्यांनी?
त्याचं जो शेत आहे त्या शेतात पाणी पोहोचवलं का? त्याला उन्हाळ्यामध्ये प्यायला पाणी नाही. धरण उशाला आहे परंतु कोरड घाशाला आहे आज दलित आदिवासीची. अशी इथली परिस्थिती आहे, फार वाईट परिस्थिती आहे. तर ह्या परिस्थितीमध्ये कधीतरी खासदारांनी इथं यायचं आणि सांगायचं का आम्हाला मतं द्या, हे काही योग्य नाही. म्हणून आम्हाला तडफदार चेहरा पाहिजे या तालुक्यामध्ये की त्यांनी काहीतरी आमच्यासाठी केलं पाहिजे. नवीन चेहरा आम्हाला पाहिजे. आमच्यावर हे लादलेले उमेदवार नको आहेत. आज आपण लोकसभेचा बाजार या कार्यक्रमामध्ये लोकांच्या विविध लोकसभेवर विविध प्रतिक्रिया आज आपण जाणून घेतल्यात. राजूर बाजारमध्ये आज लोकांचे विविध म्हणजे आजी खासदार माजी खासदार यांच्याबद्दल ज्या प्रतिक्रिया आल्यात त्या आपण ज्या आता तुमच्यापर्यंत आम्ही पोच करतोय त्या संमिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. या प्रतिक्रिया अशा आहेत की लोकांना नवीन चेहरा पाहिजे अशाही काही प्रतिक्रिया आपल्यापर्यंत लोकांनी पोहोचवल्या आहेत. तर हा लोकसभेचा बाजार आजचा हा कार्यक्रम पहिला भाग आपण लोकांना प्रक्षेपित करत आहोत.